तुषार देसाई समालोचन कक्षातनं सहर्ष स्वागत करतोय। मैदानामध्ये अंतिम सामना रंगला जातोय। एका बाजूला श्री फायटर ज्यांची विजयी घोडदौड चालू, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वक्रतुंड दोडामार्ग संघ। निश्चितच श्री फायटर संघाच्या विजयी घोडदौडीला वक्रतुंड दोडामार्ग संघाचे संघ लगाम लावेल का आणि या चमचमीत ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरेल का पाहण्यायोग्य ठरेल। तत्पूर्वीच मैदानामध्ये सामना चालू होतोय। सामना असेल तो फक्त 4 षटकांचा। पहिलं षटक असेल ते पॉवर प्लेचं अनिवार्य षटक। अरविंद धरणे कृपया समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा आहे। अरविंद धरणे, निश्चितच वक्रतुंड ऑडियन्स संघ गेल्या वर्षी लेजंड ट्रॉफी चा विजेता संघ होता आणि या वर्षी सुद्धा ते अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतायत। तर दुसऱ्या बाजूला श्री फायटर संघ प्रथमतः या मैदानामध्ये उतरला होता आणि निश्चितच सुंदर कामगिरी श्री फायटर संघाच्या माध्यमातून आपण पाहिली। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतोय तो विष्णू नाईक आणि फलंदाजीत आता मात्र बदल पाहायला भेटतोय तो स्ट्रायकर यांच्या दिशेने योगेश, तर नॉट स्ट्रायकर यांच्या दिशेने सतीश। सामना होतोय चालू आणि होतोय तो श्री गणेशा। यावेळेस मात्र निश्चितच पॉईंटच्या दिशेने हलकाच टोलवून चेंडू काढतोय आणि 2 धावण्याशी होतोय ती श्री गणेशा। वक्रतुंड दोडामार्ग संघाची सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सुद्धा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत असेल। अंतिम सामना फायनलचा थरार। यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू, फक्त त्या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क हुकला गेला आणि बाकीचं काम मात्र यशरक्षण करणारा खेळाडू निलेश तनगड करतोय। 4 षटकांचा सामना। पहिलं षटक पॉवर प्लेचं अनिवार्य षटक। यावेळेस मात्र सुंदर फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार होतोय फरार, चौकार। सुंदर फटका योगेशच्या बॅट मधून आपण पाहिला। यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा मानस, परंतु चेंडू पैसा जातोय, संपर्क हुकतोय आणि बाकीचं काम रक्षण करणारा खेळाडू करतोय। आतापर्यंत श्री फायटर सांघिक खेळाच्या जोरावर, कारण प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळे मॅन ऑफ द मॅच आपण पाहिले। यावेळेस सुद्धा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा शरीर यष्टीच्या दिशेने चेंडू टोलावला होता आणि चेंडू विसावतोय तो यशरक्षकाच्या हातात। यावेळेस सुद्धा मोठा फटका, निश्चितच वाईड डिश लॉग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, चेंडू आणि क्षेत्ररक्षकांची शर्यत। अखेरच्या क्षणी त्या ठिकाणी जिंकतोय तो क्षेत्ररक्षक आणि दुहेरीची पावलं वळवतायत त्या 3 धावण्याची पहिल्या षटकाची होते सांगता। पहिल्या षटकाच्या संख्येत एकेरीत धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे 9 धावा बिनबाद। वक्रतुंड दोडामार्ग संघ प्रथम करतोय ती फलंदाजी। डीजे खानोलकर जिथे कुठे असतील कृपया संपर्क साधायचा आहे। पहिल्या षटकात एका चौकाराच्या मदतीनं धावा जमवल्या 9, अजून उर्वरित 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूचा खेळ असेल मैदानामध्ये बाकी। त्याच दरम्यान मैदानाच्या परिसरात आगमन होते ते माजी समाज कल्याण सभापती अंकुशजी जाधव। तर साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे। नवीन गोलंदाज बाळू निश्चितच पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि कुठेतरी चूक होते आणि चेंडू मात्र आदळतोय तो यष्ट्यांवरती। युमिचा हिटचा होतोय शिकार आणि फलंदाज सतीश याच्यावर बऱ्याचशा आशा होत्या, त्या होत्यात मात्र आता निराशामध्ये परावर्तित। पहिल्या विकेटचा होतोय पतन सतीशाच्या स्वरूपात आणि सांघिक 9व्या धावसंख्येवर बसतोय पहिला हादरा। निश्चितच माजी समाज कल्याण सभापती
सन्मान्य श्री अंकुशजी जाधव यांचं मैदानाच्या परिसरात आगमन होते. साहेब पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय, आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि आपण या मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. निश्चितच पहिल्या चेंडूवर गडी गारद होतोय. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज लोकल ओकल बॉय निलेश धरणे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय, ज्यानं मगाच्या 2 सामन्यामध्ये सुंदर फटकेबाजी केली होती आणि या सामन्यात मात्र कुठेतरी त्याची वर्णी लागते ती वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाजीसाठी. एका बाजूला सतीशा भरत असलेला फलंदाज जवळपास त्यानं 120 या धावा जोडल्या. तो मात्र थोडासा निराशाजनक कामगिरी या पहिल्या चेंडूवर त्याची आपण पाहिली. तो फलंदाज तंबूच्या दिशेने परतला. यावेळेस ऑर्पिट प्रकारचा चेंडू, मोठा फटका आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमारच्या पार फरार होतोय. षटकारासाठी चेंडू आल्या आल्या एकंदरीत आक्रमण करतोय निलेश धरणे आणि धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित होते, ती म्हणजे 15 धावा. सुंदर असा फटका निलेश धरण्याच्या बॅटमधून. निश्चितच आजच्या दिवशी कुठेतरी दिवस आपल्याला पाहायला भेटतोय तो निलेश धरणे यांचं नशिबाची साथ लाभतंय, कारण मगाच्या सामन्यात सुद्धा सुंदररित्या फटकेबाजी त्याच दिशेने षटकार खेचला होता. गोलंदाजी तर अक्षरशः प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बांधून ठेवला आहे आणि तो आता मात्र फलंदाजी सुंदररित्या कामगिरी करतोय निलेश धरणे. दुसऱ्या बाजूला बहुधा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय तो बाळू. पहिल्या चेंडूवर जरी गडी गारद केला होता तरी मात्र दुसरा चेंडू ओव्हरपिच आणि खराब चेंडूचा पूर्णपणे योग्यरित्याने समाचार घेतला. पंधरा धावा धावफलकावर आतापर्यंत जुळल्या जात आहेत. वक्रतुंड दोडामार्ग संघाचे सपोर्टर निश्चितच संघमालक शाणे बोर्डेकर, मनोज पारसेकर आणि आपल्याला पाहायला भेटत आहेत ते आमचे परम मित्र वैभवजी साळकर. यावेळी सुद्धा सुंदर फटका, निश्चितच सोरनपदीचा फुलटॉस प्रकारचा चेंडू फक्त त्या दिशेने टॅप करतोय. 2 धावा दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 17 अशी. अंतिम सामन्याचा थरार, फायनलचा थरार मैदानामध्ये रंगला जातोय. तब्बल या निश्चितच पूर्णपणे ज्या स्पर्धेत ज्यानं स्वतःच्या फलंदाजीत हाकार माजवला तो फलंदाज मात्र स्वस्तात बाद झाला सतीश, आणि त्याची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज निलेश धरणे सुंदर फलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पैचा संपर्क जातोय, हुकतोय आणि निश्चितच चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या 17 अशी धावफलकावर. 17वर एखादा मोठा फटका बसवून खतरा बसेल का, की एखादी विकेट जाऊन खतरा बसेल तो वक्रतुंड दोडामार्ग संघाला. पाहूया कोणत्या संघावर त्या ठिकाणी खतरा बसतोय. यावेळेस मात्र हलक्या जातीने चेंडू घेऊन काढतोय. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक संदेश देसाई. थोडीशी चूक होते, एकेरीची पावलं दुहेरीकडे वळवा ह्या इरादा, परंतु एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय आणि धावसंख्या एकेरी धावण्याची पुढे सरकते, ती म्हणजे 18 धावा. आता मात्र स्ट्रायकरांच्या दिशेने योगेश शेट्ये, खाने गावचा सुपुत्र आपल्याला पाहायला भेटतोय आणि दोडामार्ग क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आपण पाहतोय तो स्ट्रायकर यांच्या बाजूनं. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 9च्या सरसरीनं आतापर्यंत 18 धावा. यावेळी सुद्धा ओरपीट प्रकारचा चेंडू फक्त दिशा देतोय विष्णू. मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला भेटतोय आणि एकाच धावेवर समाधान. दुहेरी धावेची तमाम शंका होते समाप्त. एका धावेनिशी 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. एका गाड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय वक्रतुंड दोडामार्ग संघ आणि सांघिक धावफलक पोचते ते 19 या आकड्यावर. डीजे गोलंदाजीसाठी येतोय तो लगान हरी. निश्चितच एक वेगळी ॲक्शन, वेगळी शैली या गोलंदाजाची आणि तब्बल वयाच्या 50च्या आसपास असेल हा गोलंदाज आणि सुंदररित्या गोलंदाजी करतोय लगान हरी. दुसऱ्या बाजूला योगेश शेट्टी आपण पाहतोय. धावसंख्या 19 धावा. प्रारंभीच्या 2 षटकामध्ये अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल, पाहूया. यावेळी शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, पुलचा फटका पूर्णपणे अंगावर घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा येतोय तोपर्यंत चेंडूची परती करतोय आणि 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 2 धावण्याची पुढे सरकते ती 21 धावा. पूर्णपणे नजरा असतील त्या गोलंदाज योगेश, माफ करा फलंदाज योगेश आणि निलेश धरणे याच्यावरती.
निश्चितच चांगली त्या ठिकाणी इकॉनॉमी हरी यांची आपल्याला पाहायला भेटते ती पहिल्या दिवसापासनं पहिल्या सामन्यापासनं. यावेळी सुद्धा मोठा फटका चेंडूच्या पाठीमागे बहुधा दिसतो महेश जोपर्यंत चेंडूची करतोय परती तोपर्यंत एक धाव आणि धावसंख्या नेल्सन फिगर 22 या आकड्यावर जाऊन स्थिरावते. निश्चितच एका दुसरा जर मोठा फटका आला तर मात्र सहजासहजी धावसंख्या ही पोहोचेल 30च्या पार आणि 10च्या सरसरीनं त्या ठिकाणी धावा जमवण्याचा असेल तो म्हणजे निर्धार. त्या दरम्यान मैदानाच्या परिसरात सन्माननीय विठ्ठलजी दळवी यांचं सुद्धा आगमन होते. साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचं आहे आणि या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न होऊन आपण या मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय विठ्ठलजी दळवी यावेळेस सुद्धा हलक्या जातीने चेंडू घेऊन काढतोय दमनीलगतचा फटका. निश्चितच कृष्णा चेंडूच्या पाठीमागे एक धाव तर पूर्ण दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका होते समाप्त आणि धावसंख्या एक धावण्याच्या पुढे सरकते ती म्हणजे 23 धावा. सन्माननीय अंकुशजी जाधव आणि सन्माननीय विठ्ठलजी दळवी या दोन्ही मान्यवरांचं मी आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस सुद्धा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु थायपॅडवर चेंडू लागतोय. पंचांचा इशारा येतोय तो लेग बायचा आणि आरक्षित स्वरूपात जातोय तो चेंडू आणि धावसंख्या एकेरी धावण्याची पुढे सरकते ती बहुधा 24 अशी. निश्चितच सुंदर अशी पंचगिरी कालच्या दिवसात आजच्या दिवसात आपण पाहिली. वेंगुर्ला गावचे सुपुत्र पॉलिस फर्नांडिस तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय माजगाव गावचे सुपुत्र शिवराजजी परब. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच दोन्ही हात समांतर वर करून अवांतर असल्याचा इशारा करतायत. ICC नियम क्रमांक होते 22चं उल्लंघन. एक अतिरिक्त धाव सांघिक खाती जाते जोडली आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू. 4 चेंडू होत आहेत समाप्त. आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. पंच सुद्धा दणदीट करतायत एकेरी धावेनिशी आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 26 धावा. दोन्ही संघांचा विचार करता तर विजयाची घोडदौड आतापर्यंत श्री फायटर संघाची तर दुसऱ्या बाजूला एका पराभवासह या मैदानामध्ये आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला आणि तो पराभव त्यांना श्री फायटर संघाविरुद्धच मिळाला होता. यावेळेस सुद्धा घुटना टेक तमाशा देग पद्धतीची शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्नच राहतो. बाकीचं काम रक्षण करणारा खेळाडू करतोय. थोडासा स्वतःवर आता मात्र कुठेतरी दबाव निर्माण करतोय तो फलंदाज योगेश शेट्टी आणि दुसऱ्या बाजूला सुंदर प्रकारची गोलंदाजी चांगली इकॉनॉमी या स्पर्धेमध्ये लगान हरी याची. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर ही जोडली जाते. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल का पाहूया. निश्चितच हाना आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजासहजी पूर्ण करतायत. 2 धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरकते आणि लेग बायचा इशारा येतोय तो पंचांच्या माध्यमातून. या 2 अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरकते ते म्हणजे 28 धावा. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या एक गडी बाद 28. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय वक्रतुंड दोडामार्ग संघ. हरी या गोलंदाजा विषयी सांगायचं झालं तर हरीश शेटकर संपूर्ण स्पर्धेत फक्त त्यांच्या गोलंदाजीवर 2 चौकार बसले गेले आहेत. म्हणजे सुंदर गोलंदाजी हरीश शेटकर याची आणि निश्चितच एक हिरो ठरलाय तो या श्री फायटर संघाचा. सुंदर कामगिरी. आता मात्र गोलंदाजीत बदल घडतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी महेश हा गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला निलेश विरुद्ध महेश. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर चूक येते. वळण एक अतिरिक्त धाव पंच करतायत दंडित आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29 धावा. सुंदर अशी पंचगिरी शिवराज परब सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 29 धावा. अंतिम षटक आणि निर्णायक षटक प्रगतीपथावर चालू. यावेळेस सुद्धा तशाच प्रकारचा पुन्हा एकदा चेंडू आणि तशाच प्रकारचे करतायत दंडित आणि पंचांच्या माध्यमातून होतंय या ठिकाणी गडी बाद. पूर्णपणे वाईटची अपील जरूर मागितले परंतु
यष्टीरक्षक थोडासा क्लोज होता हे त्यानं पाहिलं नाही फलंदाज निलेश यानं आणि परिणामता यष्टीची धुवून या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागतंय ते निलेश दरणे याला एका षटकाराची खेळी होते समाप्त आणि होत आहे ते दुसऱ्या विकेटचं पतन. आता मात्र वर्णी लागते आनंद नाईक मॅन फ्रॉम सासोली फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला महेश निश्चितच प्रारंभीचे 2 चेंडू अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात दंडित करण्यात आले आणि धावसंख्या पुढे सरकली ती 30 धावा. अंतिमचा खेळ अंतिमचं षटक प्रगतीपथावर चालू अंतिमच्या षटकात आणि निर्णायक षटकात कितपर्यंत बदल मारतोय 45 हा आकडा निश्चितच एक चांगली टोटल म्हणावी लागेल. परंतु या षटकामध्ये तशा प्रकारची फलंदाजी धावांची लयलूट केली जाईल का पाहण्याजोगे ठरेल. यावेळी सुद्धा पुढे होऊन स्टेपावरून केलेला फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय फरार होतोय चौकार भेटतोय. आनंद आल्या आल्या एकंदरीत आक्रमणाचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय आणि चौकारासरची धावसंख्येत बदल घडतोय. धावसंख्या 2 पोहोचते ती 34 धावा. आनंद हा फलंदाज अजूनही उर्वरित 5 चेंडू बाकी असेल 34 धावा धावफलकावर 34 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्टेपआउट होऊन सफल होऊन केलेला फटका पंत पुन्हा एकदा दंडित करतायत. तिसरा या षटकातील वाईटची घोषणा होते. धावसंख्या 35 धावा. आतापर्यंत कोणतीही एक चेंडू आणि आतापर्यंत धावा खर्च करतोय तो तब्बल 7 धावा गोलंदाज महेश. यावेळेस मात्र बैठक शॉट आपल्याला पाहायला भेटते. विष्णू चेंडूच्या पाठीमागे 1 धाव तर पूर्ण आणि यावेळेस मात्र होतोय तो चौकार. थोडीशी ढिलाईपणा क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा जो मोबदला बसतोय 4 धावांचा फटका बसतोय तो श्री फायटर संघाला. तर दुसऱ्या बाजूला 4 धावाने धावफलक वर्धित होते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 39 धावा. अंतिम षटक आता मात्र कुठेतरी महागड षटकाच्या दिशेने वाटचाल करताना तब्बल 4था चेंडू हा स्क्वेअर घोषित होतोय. आतापर्यंत 4 चेंडू कुठेतरी स्क्वेअर आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि धावसंख्या 40 अशी. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडूला पाठवतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार षटकारासाठी आल्या आल्या आक्रमण करतोय आनंद हा फलंदाज. चौकार 2 चौकारांनी 1 षटकार 3 चेंडू तब्बल त्या ठिकाणी धावा जमवतोय आनंद हा फलंदाज. तो 14 धावा. सुंदर अशी फलंदाजी. त्याच दरम्यान या आयोजन कमिटीला सन्माननीय अंकुश जाधव साहेब आणि विठ्ठल दळवी साहेब याचकडनं 1000 रुपयाची देणगी येते. तर साहेब आपले सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. निश्चितच पॉपिंग क्रीजच्या खूपच बाहेर चेंडू पंच मात्र नो चेंडूचा इशारा करतायत. फ्रीडची नामी संधी असेल म्हणूनच म्हटलं जातं उघडा डोळे बघा नीट पुढील चेंडू फ्रीड. खूपच दबाव आता मात्र पाहायला भेटतोय. पहिल्या ज्या 3 षटकात गोलंदाजी झाली ती मात्र पूर्णपणे अपवादात्मक गोलंदाजी आता मात्र या 4थ्या षटकात आपल्याला पाहायला भेटते. यावेळी सुद्धा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आनंद याचा परंतु चेंडू पैचा संपर्क हुकतोय आणि चेंडू मात्र विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या सरकते ती 47 धावा. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते ती आनंद याची. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा सफल होऊन केलेला फटका निश्चितच कृष्णा मेघा स्क्रीनवर येतोय. तोपर्यंत चेंडूची परती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांची सांघिक धावफलक अर्धशतकीच्या उंबरट्यावर येऊन ठेवते ते म्हणजे 49 धावा. अंतिम चेंडू या पहिल्या डावातील 4 चेंडू 14 धावा जमवतोय फलंदाज आनंद. यावेळेस पुन्हा एकदा बहुधा वाईटच्या स्वरूपात 5वा आणि अतिरिक्तच्या स्वरूपात तब्बल 6वा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. खूपच महागडं आणि लांबवणारा षटक महेश याचं आणि हेच कुठेतरी निर्णायक षटक ठरेल. यावेळी सुद्धा दमनीलगतचा फटका 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिद्ध भेद चेंडू जातोय तो सीमारेषा पार फरार चौकार. चौकारांना पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावाच्या सांगेत अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते ती 54 आणि 55 धावांचं लक्ष समोर ठेवतोय तो म्हणजे वक्रतुंड दोडामार्ग संघ.
निश्चितच प्रारंभीच्या 3 षटकात फक्त धावा धावफलकावर लावल्या होत्या ते म्हणजे 28 आणि या अंतिम षटकात तब्बल धावांची लयलूट होते ती म्हणजे 26 धावा कुठल्या जात आहेत. चला लवकर क्षेत्ररक्षण सधवा. तब्बल 26 धावा अंतिमच्या या षटकामध्ये कुठल्या जात आहेत आणि 5 चेंडूत 18 धावांची बहारदार कामगिरी आपण पाहिली. तो फलंदाज म्हणजे आनंद, हा फलंदाज सुंदर फलंदाजी आनंद याची. चला लवकर क्षेत्ररक्षण सधवा. निश्चितच एका बाजूला श्री फायटर संघाचा विचार करता अजूनही विजयाची घोडदौड त्यांची चालू, तर त्यांच्या या विजयाच्या घोडदौडीला कुठेतरी पूर्णविराम या अंतिम सामन्यामध्ये लागून निश्चितच वक्रतुंड दोडामार्ग संघ या चमचमीत ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरेल का, की दुसऱ्या बाजूला मगाच्या सामन्यात जसा पराभव केला तसाच पराभव पुन्हा या सामन्यात सुद्धा करावा प्रतिस्पर्धी संघाचा आणि या प्रथम ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरावं हा इरादा असेल तो श्री फायटर संघाचा. निश्चितच कोणता संघ हा सामना जिंकतोय आणि कोणता संघ या प्रथम चषकावर नाव आपलं कोरतोय हे पाहण्यासाठी आणि सांगण्यासाठी आमंत्रित करतोय अतुलजी करपे यांना. आणि मी मात्र तमाम रसिकांची या स्पर्धेतनं या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद तुषार. लीजेंड ट्रॉफी 2026 सीजन 3 ये अंतिम मुकाबला मैदान के भीतर चलता हुआ, एक तरफ है वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग की टीम तो दूसरी तरफ श्री फाइटर्स की टीम. पहली मर्तबा जो कि बल्लेबाजी करते वक्त टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था वक्रतुंड दोडामार्ग टीम ने, और पहले मर्तबा जो कि बल्लेबाजी करते वक्त स्कोरबोर्ड के ऊपर स्कोरबोर्ड पहुंचा जो कि 54 रन के कुलियों के ऊपर, 54 रन के कुलियों के ऊपर, और जीतने के लिए 55 रनों की है जरूरत. अगर यह मुकाबला जीतना चाहती है श्री फाइटर्स की टीम तो आने वाली 24 गेंदे और 55 रनों की है जरूरत. एक बहारदार बल्लेबाजी देखने को मिली आनंद के बल्ले से, एक बेहतरीन तोड़फोड़ की बल्लेबाजी यहाँ पर आनंद द्वारा. इस वक्त जो कि श्री फाइटर्स का प्रतिनिधित्व करते हुए बल्लेबाजी के मोर्चे के ऊपर बल्लेबाजी के मोर्चे के ऊपर स्ट्राइक एंड के ऊपर महेश, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर विष्णु, गेंदबाजी के मोर्चे के ऊपर योगेश शेट्टी. पहली गेंद सम्मान दिया गेंद को, एक रन आसानी के साथ पूरा किया. इस एक रन के साथ जो कि स्कोरबोर्ड खुलता हुआ यहाँ पर श्री फाइटर्स टीम का 55 रनों की है जरूरत अगर ये मुकाबला जीतना चाहती है. तो आने वाली 24 गेंदे 55 रनों की जरूरत. इस बीच जो कि एक गेंद का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है. स्कोरबोर्ड पहुंचा जो कि 1 रन के कुलियों का पर. अब मात्र बची हुई 23 गेंदे और 54 रनों की है जरूरत. योगेश शेट्टी फिर एक मर्तबा गेंदबाजी के मोर्चे के ऊपर राइट आर्म राउंड विकेट. इस बार खेलने का प्रयास जरूर किया था विष्णु ने, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. एक बिंदी गेंद की होती हुई समाप्ति. स्कोरबोर्ड रुका हुआ जो कि 1 रन के कुलियों का पर. दूसरी गेंद लेकर फिर एक मर्तबा एक बड़े शॉट के खेलने के सोच में जरूर बल्ला घुमाया था. गेंद और बैट का कोई संपर्क नहीं.
स्कोरबोर्ड रुका हुआ है जो कि 1 रन के कुलियों का पर 3 गेंदों का लगभग खेल समाप्त हो चुका है। इस बार कारपेट के सहारे कलियों के साथ मोड़ दिया गेंद को, गेंद खेला हुआ 1 रन सीधे के रफ्तार से दौड़े दूसरे रन के लिए नहीं, 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ा। तो इस 1 रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा है 2 रन के कुलियों का पर। 4 गेंदों का मैदान के भीतर खेल समाप्त हो चुका है। पहली ओवर की 5वीं गेंद लेकर खेलने के लिए तैयार बल्लेबाज। इस बार खेला हुआ शॉट, बेहतरीन शॉट, उतनी अच्छी बेहतरीन फील्डिंग वहां पर, क्या लपकने का एक सुनहरा मौका, एक प्रयास जरूर किया था। बहुत ऊपर से गेंद ट्रैवल हो रही थी, उस गेंद को वहां पर रोकने में कामयाब फील्डर। रन लेने की कोई गुंजाइश नहीं, तमाम गुंजाइश को वहां पर समाप्त कर दिया और एक बिंदी गेंद की होती हुई समाप्ति। इस ओवर की आखिरी गेंद विष्णु के लिए। इस बार खेला हुआ शॉट, इस बार गेंद चली जाएगी, बाउंड्री लाइन को चीरती हुई चौके के लिए गेंद ट्रैवल होती हुई। इस चौके के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा है 7 रन के कुलियों पर 55 रनों का पीछा करती हुई। कुल मिलाकर 18 गेंदों का बचा हुआ खेल मैदान के भीतर। आने वाली 18 गेंदे और अभी भी जीतने के लिए 38 रनों की है जरूरत, 48 रनों की है जरूरत। चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा। पंच आपणास विनंती आहे, या स्पर्धेदरम्यान लीजन ट्रॉफी 2025 पर्व तिसरं आणि या पर्व तिसऱ्याच्या दरम्यान आपल्याला 2 ऑफिशियल पंच अगदी चोख रित्या कामगिरी आपली निभावली। या स्पर्धेदरम्यान शेवटचे 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानामध्ये। ते पॉली फर्नांडिस सर, तर दुसऱ्या बाजूला शिवराज परब सर। आणि या स्पर्धेसाठी अचूक गुणलेखनाचं काम पाहता येतं। गोवा राज्यातून या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत एक नामवंत गुणलेखक। यावेळेस आडव्या बॅटचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अचूकरित्या झेल टिपला जातोय शरद यांच्या माध्यमातून। पहिला गडी माघारी परततोय विशाल नावाचा। त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते। नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय संदेश नावाचा खेळाडू। आजच्या दिवसात सुंदर क्षेत्ररक्षण संदेश यांच्या माध्यमातून। या स्पर्धेसाठी गुणलेखन ज्यांना गोवा राज्य असेल, सिंधुदुर्ग जिल्हा, अनेक स्पर्धांमध्ये ज्यानं गुणलेखनाचं काम केलं, कॉम्प्युटर स्कोरर म्हणून ज्याची वर्णी लागते, तोच अखिल परब देखील या स्पर्धेदरम्यान आपल्याला लाभले जात आहेत। तर समालोचन कक्षामध्ये मी अतुल करपे, माझ्या समवेत नो चेंडूचा इशारा केला जातोय। येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल। माझ्या समवेत जोडले गेले तुषार देसाई, मॅन फ्रॉम मोर्ले, समवेत जय भोसले सर देखील आमच्या समवेत जोडले गेले होते। त्यानंतर ऋषिकेश पावसकर, मॅन फ्रॉम घोडकेवाडी। यावेळेस चांगला चेंडू फ्री हिटचा चेंडू होता। जर फलंदाजाने मनात आणलं असतं तर या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी देखील झाला असता, मात्र एक टिंब चेंडूने चेंडूची होते सांगता। धावफलक स्थिरावलेलं अखिल। यावेळेस हलक्या हाताने तोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे। जोपर्यंत चेंडूची परती करतोय त्या दरम्यान एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते। एका धावेसरची धावफलकात वाढ होते। धावफलक पोहोचतोय 9 या धावसंख्येवर। निलेश गवस यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला। दुसरं षटक प्रगतीपथावर। 55 धावांचा खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। दुसरं षटक त्या दरम्यान प्रगतीपथावर आहे। थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय। समोर फलंदाजी एंडवर आहे। विष्णू नावाचा फलंदाज विशाल यांची जागा घेण्यासाठी आला होता। संदेश नावाचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, तर विष्णू नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला
बल्लेबाजींवर पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला, मिळालेला झेल जमिनीला केला जातोय जाण. निलेश धरणे यांच्या माध्यमातून कुठेतरी थोडीशी चूक होते. या चुकीचा फायदा फलंदाजाला होईल की या चुकीचं केलेली चूक सुधारतोय येणाऱ्या काळात निलेश धरणे हे देखील पाहणं असेल. धावफलक पोहोचते 11 या धावसंख्येवर. 55 धावांचा पाठलाग करत असतात. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू होता, खेळण्याचा मानस होता. लेग बायचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून आणि एकेरी धावेनी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचते 12 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पुढे येऊन सरसावला गेला. मोठा फटका येईल का? मात्र सीमारेषेच्या जवळच अगदी योगेश शेट्टी तैनात होता. अचूकरित्या झेल टिपला जातोय. त्या दरम्यान भेरसीगावचे सुपुत्र सन्माननीय उद्योजक नंदूजी टोपरे साहेब, आपणास विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा देखील इथं संपन्न होणार आहे. त्या दरम्यान आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपणास विनंती असेल, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन षटकाची दरम्यान सांगता होते. दोन षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 43 धावांची असेल आवश्यकता. आता मात्र गोलंदाजी येणीवर पाहायला मिळतोय निलेश धरणे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं तिसरा षटक हाताळण्यासाठी समोर आहे फलंदाज संदेश. चांगला चेंडू होता, मारण्याजोगा होता, मात्र कुठेतरी बीट झाला फलंदाज संदेश नावाचा. दाद मागतोय पंचांकडे. पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. निर्धाव असण्याची घोषणा केली जाते. पंच सांगतायत, तुला हा चेंडू चांगला होता, मारण्याजोगा होता. जर तू मनात आणलं असतं तर चेंडूला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी ठरला असतात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमी क्षेत्रामध्ये एकेरी धावसंख्येसाठी. एकेरी धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत, गणल्या जात आहेत. ज्या पद्धतीचा मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना अपेक्षित होता, त्या पद्धतीचा सामना प्रेक्षकांना पाहता येत नाही. असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतंय, कारण एकतर्फा सामना कुठेतरी पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना वक्रतुंड दोडामार संघ तब्बल धावफलकावर 54 धावा जमवतोय. 55 धावांची आवश्यकता होती. कालच्या दिवसात जर विचार केला श्री फायटर संघाचा, तर शेवटच्या सामन्यामध्ये तब्बल 80 धावांचा पल्ला त्याने गाठला देखील होता. आजच्या दिवसात अगदी कमी धावसंख्येचा धावफलक 38 धावांचा, तो देखील गोलंदाजीच्या जोरावर त्याने आरामात जिंकला देखील होता. वाटलं होतं या दोन तुल्यबळ संघादरम्यान फायनल मेगा फायनलच्या सामन्यामध्ये रोमांच येईल, प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, मात्र प्रेक्षक कुठेतरी नाराज पाहायला मिळतात. यावेळेस उडालेला कारंजा फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता निलेश धरणे यांच्या माध्यमातून, मात्र झेल सुटला जातोय, जमिनीला केला जातोय दान. त्या दरम्यान एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. तिसरा षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज आहे कृष्णा नाईक नावाचा. ज्या कृष्णा नाईकच्या बॅटमधनं मगाच्या सामन्यामध्ये षटकार नक्कीच पाहायला मिळाले होते, त्याच कृष्णाचा या शेवटच्या सामन्यात मात्र अंतिम सामन्यात मात्र कुठेतरी बल्ला खामोश पाहायला मिळतोय. येईल का मोठे फटके कृष्णा नाईक यांच्या बॅटमधनं, हे देखील पाहण्याजोगं असेल. मारण्याचा प्रयत्न केला होता स्वैर चेंडूचा मांग करताना पंचांकडे, मात्र
पंच अपील फेटाळून लावतात. निर्धाव चेंडू असल्याची घोषणा केली जाते. या निर्धाव चेंडूने षटकाची होते सांगता. 3 षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. धावफलकावर धावा जमतायत त्या 4. उर्वरित 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. येणारे 6 चेंडूमध्ये अजूनही 41 धावांची असेल आवश्यकता. 6 चेंडू 41 धावा असं समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय श्याम नाईक, संघाचा संघनायक श्याम नाईक आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. यावेळेस मोठा फटका येतोय श्याम नाईक यांच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय, परतीची फेक करतोय. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. 2 सख्या भावांची जोडी आपण मैदानामध्ये पाहताय. एका बाजूला स्ट्राईक एंडवर श्याम नाईक तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर कृष्णा नाईक. मोठा फटका खेळायचा होता, तोलवायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आता मात्र संतोष तांबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळण्यात येतोय संतोष तांबे यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ सामन्यावर पकड मिळवतोय तो वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग संघ. लीजन ट्रॉफी दोडामार्ग तालुका लीजन ट्रॉफी 2026 पर्व 3. आणि या चमचमत्या क्राउड यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय श्याम नाईक यांच्या माध्यमातून. आतापर्यंतचा 6वा षटकार श्याम नाईक यांच्या माध्यमातून आला. या स्पर्धेत श्याम तुझ्यासाठी एक खुश खबर आहे. जर अजून षटकार तू लगावलास तर या स्पर्धेतील मोस्ट षटकारांसाठी जे पारितोषिक लावलेलं आहे त्या मोस्ट षटकाराचा तू मानकरी होऊ शकतोस. हे का पारितोषिक मिळवण्यासाठी तुला मात्र आता प्रयत्न करावे लागतील, कारण विजय जवळजवळ प्राप्त केलाय तो वक्रतुंड दोडामार्ग या संघानं. लेग स्टंपच्या तोडाचा बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. या स्पर्धे दरम्यान मोस्ट सिक्सर साठी ट्रॉफी आणि प्रथम पारितोषिक रोख रुपये 1000 असं पारितोषिक या स्पर्धेदरम्यान आहे. ती एक सुवर्ण संधी, नामी संधी तुझ्यापाशी अजूनही आहे. जर या चेंडूवर षटकार लगावलास तर रोख रुपये 1000 आणि चमचमत्या ट्रॉफीवर मोस्ट सिक्सर ट्रॉफीवर तू तुझं नाव कोरशील. ही एक तुझ्याकडे नामी संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे. पुढील चेंडू मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेला, लॉंग ऑनच्या कपड्यावरनं चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. आणि दोडामार्ग तालुका लीजन ट्रॉफी 2026 पर्व 3. या पर्व 3 साठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,000 पुरस्कृत केलेलं होतं. या गावचे सुपुत्र, युवा उद्योजक, सिने स्टार, शासकीय ठेकेदार, व्यावसायिक सन्माननीय श्री दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्या माध्यमातून हे 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं होतं. तर जी चमचमती ट्रॉफी आहे